श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज या ऑनलाईन आलेल्या व्हिडिओला टाळण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्या भाग्यात हा व्हिडिओ होता म्हणून तुझ्यापर्यंत नियतीने पोहोचवला आहे. या संदेशाद्वारे तुला स्वामी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आज हा व्हिडिओ तुझ्यासाठी फक्त एक व्हिडिओ असेल, पण स्वामींनी तुझ्यासाठी पाठविलेला एक संदेश आहे. हा संदेश तुझ्या जीवनात बऱ्याच काही गोष्टी घडवून आणणार आहे. या संदेशाद्वारे तुला खूप काही गोष्टी ऐकायला मिळतील. त्या सर्व तुझ्यासाठी स्वामींनी सांगितले आहे. स्वामी तुझ्यासाठी नेहमी तत्पर आहेत. त्यांनी या व्हिडिओ मार्फत तुझ्या जीवनासाठी काही भाग्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडिओला नक्की पूर्ण ऐका. स्वामींनी पाठविलेला हा पवित्र संदेश तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या संदेशाला न टाळता फक्त येत्या 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका. तुमच्या जीवनातील अपार संकट काही क्षणात दूर होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला आज येत्या 10 ते 15 मिनिटापर्यंत फक्त पूर्ण ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठे मोठे बदल घडायला लागतात. तुमच्या जीवनात आयुष्यात जे रस्ते आहेत ते मोकळे व्हायला लागतात. यशस्वी होण्याचा मार्ग आपणआप बनायला लागतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत केल्याने दरवाजे हे नेहमी पटपट उघडायला लागतात. तुम्हाला आयुष्यात जे करायचंय ते तुम्ही करू शकता. तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हे आम्ही येत्या काही काळात दूर करणार आहोत. परिस्थिती कशीही आणि कुठलीही असू दे, तरी काय लक्षात ठेवायचे आणि काय विसरायचे याचं भान असायला हवं. माझ्या प्रिय मुला, तुला तुझ्या आयुष्यात जे संकटे आले आहेत ते संकटे येत्या काही काळात संपूर्णपणे नष्टात होतील. या काही काळ संदेश तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. फक्त थोडा वेळ हा संदेश तू ऐकून बघ. या संदेशाला थोडा वेळ ऐकल्या मात्रानेच तुझ्या जीवनात मोठे चमत्कार व्हायला लागतील. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी आहेत. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी आहेत. संकट समयी भिवू नकोस, मी तर तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी आहेत. आयुष्यात अडचणी कुणाला नसतात. अडचणींचा सामना जो करेल तोच नेहमी पुढे जाईल. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप जास्तच संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव हा संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरीही हरकत नाही. विश्वास असेल स्वतःवर तर जीवनाची सुरुवात कशीही आणि कुठूनही करता येते. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्ताची प्रसाद वाटण्याची कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, विकास, साहस, रचनात्मक, कृतज्ञता, अगदी ईश्वर गुण चमकत दिसतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत तर त्यांना घाबरू नका. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतर सर्व काही देणार. मागायला तुम्हाला काहीही उरणार नाही. विश्वास ठेव, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा काहीतरी चांगलं आपल्यासोबत सुद्धा घडत असतं. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असा बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं ह्याचा विचार स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा
आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकतो याचा अभ्यास करा. चुका शोधा आणि त्या गोष्टी सोडून द्या ज्या तुम्हाला त्रास देतात. स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहते. फक्त त्यांचे आपण नामस्मरण करायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात काम लिहून ठेवलंय हे स्वामीशिवाय कोणाला माहिती नाही. आयुष्याचा जास्त विचार करायचा नाही. फक्त आपलं आयुष्य जसं चाललंय त्याला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी मेहनत हे चालू ठेवायची. कुणाच्या वाईट विचारांचं तुमचं काही होणार नाही. कोणी तुमच्यासाठी वाईट केलं तरीही ते काही बिघडवू शकणार नाही. तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुम्हाला रस्ता दाखवत असतील. स्वामी सांगतात पहाटे उठावे आणि लवकर आपले काम करावे. त्यानंतर देवाचे नाम करावे. जो व्यक्ती स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याची साथ देत असतात. स्वामी कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्या मठात या. स्वामी कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्या नावाचे उपवास करा. स्वामी कधीच म्हणत नाही की तुम्ही सदैव माझीच भक्ती करा. स्वामी फक्त एवढे म्हणतात तुम्ही माझे नामस्मरण करा. मी सदैव तुमच्या सोबत असेल. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माझे नामस्मरण केले तरीही मला चालेल. मी कधीच तुम्हाला रागवणार नाही. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी सदैव तुमच्या सोबत असेल. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पारख्यासारखी असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच शांतपणे तुमच्या आयुष्यातून एका वाऱ्याप्रमाणे निघून जातात. एखादी व्यक्ती आनंदी आहे याचा अर्थ असा नाही की त्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. खरं नातं तेच असतं जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारतं. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढे नेतात. जो व्यक्ती एखादं नातं भूतकाळासोबत स्वीकारू शकतो तो आपली आयुष्यभर साथ देऊ शकतो. अशा व्यक्तीसोबत विश्वासघात कधीही करू नये. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार करून घ्यायचं नाही. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देत असते, जग साथ कधीही देत नाही. गरज तुम्हाला साथीची असते, पण जग फक्त फुकट ज्ञान देते. मनातला कचरा हा आपण रोज साफ केलाच पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने साफ होतो. त्याच्यासाठी स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज करा. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत असतो. देव म्हणतो अरे वेड्या, हे सर्व 7-12 तर तुझ्या मालकीचं आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी पाठविले आहे. ज्या वेळेला हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा मी वेळ देणार नाही. लक्षात ठेव, आज तू ज्याबद्दल घमंड करतो आहे, ज्याबद्दल तू एवढा गर्व करतोय, ते तुला इथे सोडावं लागेल. माझ्या मताने तुला काहीही करायचे नाही. काळजी करू नको, मी कधीच तुला दुखावणार नाही. तू फक्त स्वतः प्रामाणिक राहा आणि इतरांशी प्रेमाने वाग. तुझं सर्व काही चांगलंच होईल. स्वर्गात जाणं हे एक सुख मिळण्यासारखंच आहे आणि नरकात जाणं हे खूप दुःखी असते असे म्हणतात. पण आजपर्यंत स्वर्ग किंवा नरक हे कुणीही पाहिलेले नाही. स्वर्ग खरंच सुखी असतो का आणि नरक खरंच दुःखी असतो का हे कोणालाही माहिती नाही. हे सर्व काल्पनिक गोष्टी आहेत. पण स्वामी म्हणतात स्वर्ग असो की नरक असो त्याला तुम्ही सोडून द्या. जे जीवन जगत आहात आत्ता वर्तमानात त्याकडे लक्ष द्या. जीवनात योग्य तेच कर्म करा, चांगल्या गोष्टी करा. सदैव जीवनात चांगल्या कर्मांकडे लक्ष द्या. जेव्हा एखाद्याला मदत करण्याची वेळ येईल तेव्हा मदत करा. जेव्हा तुम्ही लाचार असाल तेव्हा मदत घ्या आणि जेव्हा तुम्ही खंबीर असाल तेव्हा इतरांना मदत करा. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीला तेच शक्य करत असतात. श्री स्वामी समर्थ.
अशक्य ही शक्य करतील स्वामी. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी जास्त लोक चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात. मनाने विचार करा. जो व्यक्ती मनाने विचार करेल तो नेहमी एक चांगला व्यक्ती म्हणून लोकांच्या निदर्शनात राहील. स्वामी सांगतात, आयुष्यात काही अडचण असेल तर काळजी करू नका. अडचणी या काही काळापुरत्या राहतात, ते लवकरात लवकर निघून जातील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करत राहा. शोधावायला भाकरी निघाली, ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते, ती कुणाची चूक आहे. भूक लागली तर खाणे ही आपली प्रकृती आहे. घरात घास आणि आपल्या ताटातला घास दुसऱ्यांना देणे हीच तर आपली खरी सद्गुरूंची शिकवण आहे. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीचा हात देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. वाईट असताना सर्व साथ सोडतात, पण जेव्हा तो व्यक्ती समर्थ आहे आणि सर्व काही चांगलं करू शकतो हे माहीत असतं, तेव्हा सर्व वापस येतात. लोक खूप दोघले असतात, जे आज वाईट काळात तुमची साथ सोडतील आणि उद्या चांगल्या काळाला तर म्हणतील वाईट काळात मी यांची साथ देत होतो. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःख तसंच आहे, सुख ही तसंच आहे. काही काळासाठीच असतं दुःख आणि काही काळासाठीच असतं सुख. दोन्ही गोष्टी दूर होतील. फक्त जर दुःखाला दूर करायला शिकलो तर सुख आपोआप मिळायला लागेल. स्वामी सांगतात, आयुष्यात सर्वात सुखी व्यक्ती तो आहे जो समाधानी आहे. त्यामुळे नेहमी समाधानी राहायला शिका. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. ज्ञान जेव्हा भेटेल तेव्हा घेत जा. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. स्वामी सांगतात, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती एक गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासाठी किंवा कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. अहंकार नेहमी सोडण्यासाठीच असतो, पण काही लोक त्याला पकडतात बसतात आणि त्यामुळेच ते स्वतःही बर्बाद होतात. लक्षात ठेवा, जो व्यक्ती अहंकाराला पकडतो तो आयुष्यात 100% बर्बाद होणार असतो. प्रसंग कोणताही असो, सुख असो किंवा दुःख असो, कोणताही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला कधीही सोडू नका. स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. त्यांच्यावरती आपला विश्वास आहे, तो कमी होऊ देऊ नका. स्वामी सांगतात, ज्यांच्याकडे पैसे आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे. ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. आणि जे पैसा नाही आणि मनशांती नाही तो संत बनलाय. लक्षात ठेवा, आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर देवाचा आशीर्वाद असणे खूप गरजेचे आहे. फक्त मेहनत करून काही होत नाही, तर देवाचा आशीर्वादाची साथ सुद्धा अत्यंत आवश्यक असते. समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही. अहंकाराच्या बांधलेल्या कधीही जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत कधीही स्वतःला लाजवायचं नाही. स्वामी सांगतात, देवा सरू दे माझे, मी पण तुझ्या दर्शनी उजळवल जीवन. नित्य करावे तुझेचे चिंतन, तू फक्त साथ देत राहा, बाकी सर्व होईल चांगलं. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी असतील, आपला प्रपंच करा, सर्व काही ठीक होईल. तुम्ही नाही केला तरी स्वामी समर्थ महाराजांनी तुमचा प्रपंच हे नेहमी चांगलाच केलेला असतो. फक्त त्यांच्यावरती आणि त्यांनी केलेल्या योग्य आखणीवरती आपला विश्वास असायला हवा. जो व्यक्ती स्वामींच्या विश्वासावर ठेवतो विश्वास, त्याच्या आयुष्यात सर्व काही होतं खास. स्वामी म्हणतात, मी आहे सर्व जगाचा नायक, मीच आहे ब्रह्मांड नायक. तुझी अशक्य गोष्टी सुद्धा मी शक्य करणार आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही, फक्त माझे नाम स्मरण कर. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्यात ढवळ बसण्यापेक्षा शांत राहू द्या. पाणी आपोआप गाळ खाली गेल्यावर चांगलं होईल. जीवनात तुमचा कोणी किंवा कितीही तिरस्कार केला तरी कधी स्वतःला कमी समजू नका. लोक काही वेळेला त्यांना एखादी गोष्ट शोभत नाही म्हणून सोडतात, तर काही वेळेला गोष्ट त्यांच्या लायकीमध्ये नसते म्हणून सोडतात. तुम्ही खूप जास्त चांगले आहात, तुम्ही सर्व काही आहात, तुम्ही आयुष्यात खूप पुढे आहात हे लक्षात ठेवा.
स्वामी म्हणतात, माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण त्यावर तो कधीही नजरच असते. लक्षात ठेवा, चेहरा नाही तर आपले चारित्र्य हे नेहमी सुंदर ठेवले पाहिजे. आपले मन हे नेहमी प्रेमळ ठेवले पाहिजे. आयुष्यात पुढे जायचंय तर आपले विचार हे नेहमी चांगले ठेवले पाहिजे. सुखाच्या हिरवीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात. ते आपल्याला भानावर आणण्यासाठी आणि त्यामुळे आपण नेहमी भानावर येत असतो. लक्षात ठेवा, हे कुठल्याही प्रकारची चूक किंवा कुठल्याही प्रकारची अडचण नसून आपल्याच फायद्याची गोष्ट आहे. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले टाकतो त्याच्यासाठी मी 100 पावले टाकायला माघार घेत नाही. आयुष्यात अडचण असेल तर काळजी करू नका. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. ते सदैव आपली साथ देत आहेत. स्वामींनी आपली साथ आधीही दिली होती. स्वामी आत्ताही आपली साथ देतील. काळजी करू नका. स्वामीवरती विश्वास ठेवा. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त झालो असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलंय याकडे आपल्याला पाहायला वेळ नसते आणि तोच वेळ काढून आयुष्यात पुढे जाण्याची तयारी करायला हवी. स्वामी सांगतात, मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसण्यात बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवायचे असतात. भलं असतं एकांतात रडणं, हे चांगलं असतं, पण लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं. जीवन हे कसं चाललंय म्हटलं तर चांगलं आहे म्हणून हसून सांगावंच लागतं. आयुष्यातील प्रत्येक अडचणीत आपल्याला साथ देते ते म्हणजे आपले स्वामी आहेत. प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी आहेत. सर्व काही ईश्वर करतो. सर्व काही करणारा ईश्वर. आपण फक्त निमित्त मात्र असतो. कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस नित्य नियमाने मिळवू शकतो. जीवनाच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स हे पुरेचं असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात अडचणी आहेत. असा कोणता क्षण नाही ज्या क्षणी तुम्हाला अडचण आली नसेल, पण अडचणींचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याची खरी मजा येणार नाही. ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे दर्शन घडे हे सद्गुरू मला. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःला संवाद साधू लागतो. देव पावतो की माहिती नाही, पण मन सांगतं की देवाने नक्की आपल्याला आशीर्वाद दिलाय. देव नक्की आपल्या सोबत आहे आणि देवाच्याच कृपामुळे आपण दिवस आणि दिवस थोडं थोडं का होईना पुढे जात आहोत. स्वामीचरणी धरावी कास, देहधीचा प्रशंच व्हावा उदास. ज्यांचे स्वामीचरणी गुंतले आहे त्यांचे कल्याण स्वामींनीच केले आहे. जो व्यक्ती स्वामी भक्ती करतो, स्वामी त्याच्या आयुष्यात पूर्णपणे सोनं करतात. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात. आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा आणि योग्य त्या दिशेने पुढे जा. आयुष्यामध्ये जो व्यक्ती सरळ मेहनत करून पुढे जातो त्याला कसल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नसते. सतत मेहनत करा, सतत प्रयत्नशील असा आणि सतत पुढे चाला. स्वामी सांगतात, स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची माऊली, स्वामी आपली सावली, स्वामी आपली साथ देतात, स्वामी आपल्याची मदत करतात. एवढं मात्र नक्की आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द कधी विसरत नाही. म्हणून प्रसंगाला सोडा, विषयाला सोडा, आपले शब्द पहा. शब्द कसे आहेत? शब्द जर चांगले असतील तर पुढचा माणूस नेहमी पुन्हा एकदा भेटण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आपले जर शब्द खराब असतील तर पुढचा व्यक्ती आपल्याला तेव्हाच पूर्णपणे दूर करतो. लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवून काम करायला हवे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून काम करते तो सदैव पुढे जात असते. युद्ध हे अंतःकरणात ठेवून नाही तर या आपल्या भावनांच्या भरात नसते. युद्ध करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून काम करतो तो सर्व काही मिळवू शकतो. स्वामी सांगतात, कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात
त्या गोष्टी आपल्याला जीवनात सर्वात मोठे धडे शिकवतात. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल, तर मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपल्या स्वामीवरती विश्वास असायला हवा. तेच तर आहे त्या ब्रह्मांडाचे नायक. स्वामी आहे त्या जगाचे नायक. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. स्वामी आपली साथ कालही देत होते. स्वामी तर आजही आपली साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा की सर्व काही चांगलं होतं. स्वामी सांगतात, चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की ते अशा लोकांना सुद्धा सन्मान देतो ज्याकडून मिळण्याची त्याला कधी अपेक्षा सुद्धा नसते. ते आशा सुद्धा करत नाही की हे व्यक्ती आपल्याला सन्मान देतील. अशा व्यक्तीकडून जेव्हा आपण सन्मान त्यांना द्यायला लागतो तेव्हा आपण किती सज्जन आहोत ते दिसते. आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपैकी स्वभावाने कमावलेली माणसं अधिक असतात. देवाला आपण घाबरत नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मांपासून नेहमी घाबरायला हवं, कारण कर्मच तर आहेत जे आपल्या जीवनाचा पूर्ण आराखडा ठरवतात. आपले चांगले कर्म आपल्याला चांगल्या दिशेकडे नेतात आणि आपले वाईट कर्म आपल्याला वाईट दिशेकडे नेतात. लक्षात ठेवा, चांगले कर्म असतील तर सर्व काही चांगलं होत जाईल आणि वाईट कर्म असतील तर सर्व काही वाईट वाईट होत जाईल. स्वामी सांगतात, माझ्यावरती विश्वास ठेव, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू कुठेही गेला तरी फक्त मला एक हाक मार, मग मी बघ तुझ्या किती लवकर सोबत असेल. तुला पटणार सुद्धा नाही की मी तुझ्या जवळ बसून आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी खूप आहेत, पण त्या अडचणींचा सामना करण्याची जिद्द तुझ्यात ठेव. तुला कधीही कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव, मग बघ सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. आयुष्यात तुला जे हवं होतं ते सर्व मिळेल. फक्त स्वतःवरती विश्वास असून मेहनत केलं तर सर्व काही होतं. फक्त विश्वास असणे किंवा मेहनत न करणे, फक्त स्वप्न बघणे हे म्हणजे पूर्णपणे फालतूगिरी आहे. स्वतःवर विश्वास असेल तर स्वप्न बघा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. जिद्द ठेवा मनात की तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता. मग बघा ते स्वप्न कसं जवळजवळ पूर्ण व्हायला येतं. स्वामी म्हणतात, देव कर्मावर चालतो. देवाला आपले कर्म पाहायचे असतात. जसे आपले कर्म असतात तसे आपल्याला त्याचे फळ ईश्वर देत असतो. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करायचा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. आयुष्यात पुढे जायचंय तर मेहनत करा. मेहनतीशिवाय या आयुष्यात कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. स्वप्न पाहणे ही एक केवळ सुरुवात आहे, परंतु त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वास हे आधार आहे. त्याचा आधार घ्या आणि सतत पुढे चालू ठेवा. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यात आहे. त्यामुळे स्वप्न पहा, स्वप्ने मोठे पहा आणि ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे. त्यामुळे ते पूर्ण सुद्धा करून दाखवा. स्वामी सांगतात, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती आयुष्यात नक्की यशस्वी होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप जो व्यक्ती करेल त्याच्या आयुष्यातील असंख्य संकट स्वामी काही काळात दूर करतील. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर तुम्हाला हे नक्की कळेल. अडचणी या जीवनाचा एक भाग आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्यात क्षमता आहे. देव त्यालाच अडचणी देतो ज्यांच्यात तेवढी क्षमता असते.
काही लोक म्हणतील आमच्यात क्षमता आहे म्हणजे देवाने अडचणी दिल्या पाहिजे का? तर तसं नाही. तुम्हाला देव अडचणी देतो तर ते तुमची फक्त परिस्थिती आणि मनस्थिती बदलण्यासाठी. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करावे लागेल. जर तुम्ही जे आहात तसे राहून प्रयत्न कराल तर काही होणार नाही. बदलत्या जगाबरोबर स्वतः बदला आणि यशस्वी होण्यासाठी सतत मेहनत करा. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. हे दोन स्तंभ आपल्याला यशस्वी करतात. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघा. तुम्हाला अपयश हे यशाच्या मार्गावरील तुम्हाला काहीतरी शिकवणारा एक मोठा शिक्षक जाणवेल. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. आपला हा साथीदार आहे, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची क्षमती ही तुम्हाला आधारातून प्रकाशाकडे नेणारी एक संधी आहे. हे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे निश्चित घेऊन जाईल. आत्मसंतुष्टी ही सर्वांची यशाची उत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे. धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे जात राहा. स्वामी सांगतात, जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. आयुष्यात जर पुढे जायचंय तर सतत मेहनत करावी लागते. जो व्यक्ती सतत मेहनत करेल तो नक्की यशस्वी होईल. अडथळे आणि अपयश याने मार्ग तयार होतो. तो मार्ग बनत आहे या आपल्याला विश्वास पाहिजे आणि आपण प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न कधीही थांबले नाही पाहिजे. जीवनात कधीही हार मानू नका. जो व्यक्ती हार मानतो तो पूर्णपणे संपून जातो, पण जो व्यक्ती प्रयत्नशील असतो तो नेहमी पुढे जात असतो. स्वतःला इतरांसोबत तुलना करणे सोडून द्या. आपण यशाच्या मार्गावरील प्रगतीशी तुलना न करता स्वतःची तुलना स्वतःसोबतच करायला हवी. प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे. आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे. स्वामी सांगतात, आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे. जीवनात संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही काहीही कराल तर सर्व तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वप्ने ही तुमच्या आत्मविश्वासाची भाषा आहे. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचा खरा अर्थ ओळखा. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येय आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा आहे. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सतत मेहनत करा, प्रयत्नशील राहा. तुम्ही नक्की आयुष्यात खूप पुढे जाल. कधी उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजू देऊ नका. आपला सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सन्मान करा. आपला जे काही सकारात्मक ऊर्जा आहे त्याने त्यांना पुढे ढकला. आयुष्यात सदैव पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. जे आहे त्याच्यासाठी उज्ज्वल आणि जे बनते त्याच्यासाठी आनंदी शोधा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील व्हा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाने लपलेले असते. जेव्हा कठीण परिश्रम तुम्ही त्या यशाला द्याल तेव्हा तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नाशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकत असते.
कठोर परिश्रम, ध्येय आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशातील 3 महत्त्वाचे स्तंभ आहे. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाच्या मार्गाने प्रशस्त करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा, ते साकार करा. यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो. तुम्ही कधी सुरुवात करता हे जास्त महत्त्वाचं असते. स्वामी सांगतात, सततच्या प्रयत्नाशिवाय यश अस्तित्वात येत नाही. प्रत्येक दिवसाच्या लक्ष्यात तुम्हाला प्रत्येक दिवस चांगला पार पाडायचा असतो. यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर देखील अवलंबून असते. यश हे केवळ परिस्थितीवर कधीच अवलंबून राहिलेले नाही. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठोर परिश्रम करून आपण कोणतेही शिखर हे सरसकट गाठू शकतो. यश ही एक असा प्रवास आहे, निष्फळ नाही. प्रत्येक छोट्या आयुष्याचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे प्रयत्न नेहमी चालू ठेवा. यश हे एक अशी प्रवेश आहे जे आपल्याला सर्व काही मिळवून देते. असफलता ही यशाच्या मार्गामधील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून ध्येयाच्या दिशेने पुढे जाणे म्हणजे यशस्वी होणे आहे. यशस्वी होण्याची इच्छा सोडा, परंतु कधीही मोहात पडू नका. यशस्वी होण्याची इच्छा असणे चांगले, पण त्याचा मोह असणे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वामी सांगतात, यशाच्या मार्गात अनंत संकटे येतील, त्यांचा सामना करा. स्वतःला वेळोवेळी आव्हान देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय. जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही करायचे असेल, आयुष्यामध्ये काही व्हायचे असेल, तर सतत मेहनत करावी लागेल. यश मिळवण्यासाठी आपल्या मनाचा दृढता आणि कृतीत सततता हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. जो व्यक्ती सतत प्रयत्न करेल तो यशस्वी नक्की होईल. स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे नेणेच होय. यशस्वी व्यक्ती ती नसते जी कधी चुकत नाही, तर ती आहे जी कधी चुका मान्य करत नाही. आपल्या आत्मविश्वासाला कधी हरू देऊ नका. यश हे आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या संगमातून जन्माला येते. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला नवी शिकण्याची संधी माना. स्वतः यशासाठी जबाबदार राहा. आपल्या कृती आणि नियंत्रणामध्ये स्वतःला साक्ष करा. जो व्यक्ती सशक्त असेल तो यशस्वी नक्की होईल. आयुष्यात प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्यातच आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. त्यानंतर सतत प्रयत्न करा. अडचणी समोर जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. कधीही नकारात्मक विचार मनात आणू नका. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा. नक्की ते पूर्ण होतात. आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही स्वप्न सहज पूर्ण करू शकतो. स्वामी सांगतात, जीवनाच्या पानावरील स्वप्नांची सजावट आहे. हरवलेल्या मनाला पुन्हा एक सुरुवात आहे. आयुष्यात पुढे जायचंय त्यासाठी मेहनत आहे आणि मेहनतीशिवाय आयुष्य हे काही मजा नाही. आयुष्य हे एक कविता आहे, भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढताना तुमच्या नावाची कसोटी आहे. आयुष्यात जर पुढे जायचंय तर मेहनतीला कंटाळायला चालणार नाही. मेहनत करा, मेहनतीला कधीही टाळू नका. मेहनतीने पुढे जा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. जो व्यक्ती पुढे चालतो तो नेहमी यशस्वी होतो. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचे आयुष्य बदलेल. स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर पुढचं सुख आणि दुःख अवलंबून असते. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
स्वामी म्हणतात, श्रीमंती व्यक्ती ती नाही जे फक्त श्रीमंतीचा विचार करेल. खरी श्रीमंत व्यक्ती ती आहे जे स्वतःच्या आणि इतरांच्या आनंदाचा विचार करेल. स्वतःला सुधारण्यामध्ये एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. माणसाने समोर बघावं तर ते नेहमी पुढे जाईल. आयुष्यात कधीच नकारात्मक विचार करू नका. जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे मात्र नक्की. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. देवाला तुमची मनस्थिती बदलून तुम्हाला सतत पुढे न्यायचं असते. देव म्हणत आहे, स्वप्न ती नसतात जी तुला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुला झोप लागू देत नाही. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं आणि फक्त हिंमत ठेवायला हवी. ते दुःख लवकर निघून जातं. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. जर ऊन झेलण्याची तयारी असेल तर सावली निर्माण व्हायला वेळ लागत नाही. खऱ्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये सुट्टी हा शब्दच नसतो, त्याला सुट्टी कधीही नसते. खऱ्या विद्यार्थ्याला एखादी जर सुट्टी म्हटलं तर ती त्याच्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याची एक सोनेरी संधी असते. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारापेक्षाही जास्त मजबूत असतात. तुटलेले तर श्वानही तुटतील, नाहीतर वज्रानही तुटणार नाही. लक्षात ठेवा, मैत्रीचे हे दार आहे, जे धागे आहेत ते खूप जास्त कडक असतात. हे कच्चे नसतात. हे सहजासहजी तुटत नाहीत आणि हे तोडले सुद्धा जाऊ शकत नाहीत. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडत गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू शकाल त्याचे निर्धार ठाम असतात. ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते तो नेहमी पुढे जात असतो. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, व्यवसाय आहे. चांभार शिवणं हा चांभाराचा धर्म नाही, व्यवसाय आहे. तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून व्यवसाय आहे. स्वामी म्हणतात, समाजातील खालच्या वर्गाला तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास कळणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जाणार नाही. जुन्या आपण रंगतो, स्मृतीचे पान उलटायला बोटाने. डोळ्यात पाणी तेच असते जे आपल्याला करायचे येते. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे सर्व काही दुःख, तुमच्या सर्व काही अडचणी मी येत्या काही काळात दूर करणार आहे. विश्वास ठेवा, तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे. जगात लोक काय बोलत आहेत यापेक्षा कोण बोलत आहे याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती अश्रूंचा कारखाना आहे. या जगात किंमत त्याला आहे जो यशस्वी होतो. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि तोच खिसा जर रिकामा असेल तर जगातली माणसं कसली आहेत ते सुद्धा दाखवतात. समजण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट ही वेगळ्यापणाने आणि नवीन पद्धतीने करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना करा. तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन चूक करत असाल तर नक्की समजा की तुमची प्रगती होत आहे. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यांना अधिक काहीतरी देण्याला तुमच्याजवळ ओंजळ रिकामी असते. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होण्यासाठी निंदा करणाऱ्याचा सोबत असणं आवश्यक आहे. आयुष्यात लोक तुमची निंदा करतायत, काळजी करू नका, कधीही माघार घेऊ नका. तुम्ही यशस्वी होणार आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांना आनंद द्या. न तर तुमच्यासोबत वाईट होईल, न कोणी तुमचं वाईट करू शकेल. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांना संघर्ष करण्याची संधी देतो.
ज्यांच्यामध्ये ती झेपण्याची ताकद असते, ज्या लोकांना संघर्ष करण्याची देव संधी कधी देत नाही, समजून जा त्या लोकांची लायकी नाही की ते संघर्ष करू शकतील. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडाला गोड फळं असतात त्या झाडावर जास्त दगडं मारली जातात. इच्छा दांगडी असेल तर मदत आपून तुमच्याकडे येते. त्यामुळे स्वतःची इच्छाशक्ती खूप दांगडी ठेवा आणि सतत आयुष्यात प्रयत्नशील राहा. जो व्यक्ती सदैव प्रयत्न करेल तो नेहमी एक वेळेला यशस्वी होईल. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा, एक दिवस तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. फक्त स्वतःवर विश्वास करून मेहनत करा. जो व्यक्ती मेहनतीला घाबरत नाही, जो व्यक्ती सतत प्रयत्न करून मेहनत करतो, तो नक्की आयुष्यात यशस्वी होतो. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जीवनात काही मिळालं तर असं की सर्वात आधी तुमचे लक्ष्य निश्चित करा. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला काही गोष्टी असतात ज्या मिळवायच्या असतात, त्यामुळे तुम्ही सतत प्रयत्न करता आणि जेव्हा प्रयत्न करता तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्य कोणतंही महान कार्य करणं हे शक्य नाही. आयुष्यात महान कार्य करायचंय तर डोक्याला एकाग्र करून सदैव प्रयत्न करत राहावे लागतात. कोणतंही काम महान बनण्याचा एक मार्ग आहे. ते काम आवडीने करा, सर्व काही चांगलं होईल. जिंकणारी लोक काही वेगळं करत नाही, ते फक्त प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करतात. आपल्यामध्ये एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर करा जास्त आणि बोला कमी. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेला संकल्प कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. कार्य हा यशाचा पाया आहे. जो व्यक्ती सदैव मेहनत करेल तो नेहमी पुढे जात असेल. स्वामी सांगतात, आपल्यामध्ये एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी कमी करून काम जास्त करायचं सोडून बोलतो जास्त. जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेळेची किंमत फार चांगली कळेल. जे तुम्ही करू शकता, जे तुम्हाला जमतं ते सर्व तुम्ही करा. स्वामी सांगतात, आवड असणे काही महत्त्वाचे नाही, आवड निर्माण करावी लागते. कोणालाच प्रत्येक गोष्टीत आवड नसते, तर काही लोक आवड निर्माण करून यशस्वी होतात. लक्षात ठेवा, जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता त्यामध्ये येऊन देऊ नका. लक्षात ठेवा, आयुष्यात जर तुम्हाला नेहमी पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्नशील राहावं लागेल. जे तुम्ही करू शकता ते नेहमी करा. आयुष्यात पुढे जायचंय त्यामुळे प्रयत्न करणे हा मुख्य सोर्स ठेवा. जो व्यक्ती सदैव प्रयत्नशील असतो तो यशस्वी नक्की होतो. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं भाग्य आपलं साथ देतं. आपलं मेहनत आपल्याला नेहमी रंग आणून दाखवत असते. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग, जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करा. बघा तुम्ही यशस्वी होता का? आपली सर्वात मोठी चूक हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळेला अजून एकदा प्रयत्न करणं. सल्ला दुसऱ्याला देणे चुकीचं आहे, फक्त त्या सल्ल्याचे जर तुम्ही पालन करू शकत असाल तर देणे योग्य आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्याला सल्ला देण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा. आपली सर्वात मोठी हार हे आपल्याला सर्वात मोठा विजयाच्या जवळ नेत असते. स्वामी सांगतात, जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमी विजयी ठरते. एक उंच शिखर ऐकल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्याची खुणावला पाहिजे. मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणे यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी होय. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होईल. स्वामी सांगतात, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नामध्येच तुम्हाला यश मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून मेहनत करा. तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व मिळायला सुरुवात होईल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीत मी तुमची साथ देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
आता सर्व काही चांगलं होणार आहे. आता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि सदैव प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जो व्यक्ती स्वामी समर्थ नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवेल त्याचं सर्व काही चांगलंच होईल. ज्या व्यक्तीचा स्वामीवर विश्वास आहे, स्वामी शक्तीवर विश्वास आहे, तो व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जात असतो. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी हे आपले गुरु आहेत. स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी सदैव आपली साथ दिली आहे आणि ते सदैव आपली साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबतीला आहेत. या गोष्टीत कुठल्याच प्रकारचा वाद नाही. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर ते तुम्हाला नक्की कळेल. एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा. सर्व संकटे आपणे आप दूर जातील. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने बऱ्याच अशक्य गोष्टी आपल्याला आपणे आप शक्य व्हायल्यासारख्या वाटतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला हवा.